नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आता छानपैकी मस्त रेडी होऊन आता आम्ही निघालो आहे भाजी वगैरे घ्यायला, कारण की चार पाच नाही 6 दिवस झाले असतील पावसामुळे कुठेच भाजी वगैरे जाणं झालेलं नाही. तर आता मी जातोय भाजी वगैरे घ्यायला. काय झालं भाजी घेऊन आलो घरी, थोडे फ्रूट्स पण आणले, पण मग ऋत्विक तोपर्यंत स्टेबल झाला, कारण की तो खूप जास्त रडत होता निघायच्या वेळेस, कारण की तो म्हणत होता की सायकल घेऊन चला, पण ते पॉसिबल नव्हतं. त्याला माहीत नव्हतं की भाजी घ्यायला चाललो आहे असं. पण फ्रूट्स बघून तो खूप जास्त खुश झाला, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. शिव, पेरू आवडला तुला? आवडला? मग घरी आल्याला ऋत्विकला पेरू वगैरे कापून दिला, त्याच्या पप्पांना पण दिला, कारण की त्यांचं आज वर्क फ्रॉम होम होतं, कारण की नदीची पाण्याची पातळी खूप जास्तच होती, ते तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. त्यामुळे मग वर्क फ्रॉम होम होतं. मग ऋत्विक पण इथे एन्जॉय करत होता, वेदर खूप छान होतं, पण मग पाऊस खूप प्रचंड झाला. मग त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. मग त्याचे पप्पा त्याला स्टोरी ऐकत होते, पण तो इथंच मस्ती करायला लागला मध्येच. कधी ऐकतो, कधी मस्ती करतो, हे असंच असतं दररोजचं. पण मग थोड्या वेळानंतर तो स्टेबल बसला, ऐकत होता की काय चालू आहे असं. मग त्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला. दुपारच्या जेवणात बनवलेलं डाळ, भात, पोळीचा चुरमा आणि डाळीच्या पिठाचं खरपूस असं थालीपीठ बनवलं, आणि त्यानंतर थोडंसं सलाद. असं होतं हेल्दी दुपारचं जेवण. त्यानंतर थोडासा आराम केला. मग संध्याकाळी काहीतरी नाश्ता म्हणून बनवायला घेतलं, क्रिस्पी कॉर्न बनवायला घेतले. त्यासाठी मग थोडंसं पाणी उकळून घेतलं, त्यात हळद, मीठ आणि मग कॉर्न त्याच्यात उकळून घेतले. त्यानंतर ते कॉर्न उकळून घेतल्यानंतर थोडे ड्राय व्हायला ठेवले 5 ते 10 मिनिट. कॉर्न थोडे ड्राय झाले, त्यानंतर मग त्यात ॲड केलं 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लावर, 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीनुसार लाल तिखट, काळी मिरी पूड आणि नमक असं टाकून मस्त मिक्स करून घेतलं, आणि थोडासा लिंबाचा रस टाकला एंडला, आणि ते मिक्स करून 2 मिनटं साईडला ठेवलं. एअर फ्रायर मग प्रीहीट करायला ठेवलं 180 डिग्रीला. 3 ते 4 मिनिट ठेवलं प्रीहीट करायला. त्यानंतर ते प्रीहीट झालं, मग त्यात ॲड केलं कॉर्न, ॲड केले जे 2 मिनटं मी साईडला मिक्स करून ठेवलेले. मग टायमर सेट केला 15 मिनिट्स आणि 180 डिग्रीला सेट केलं. त्यानंतर मग बघूयात आता कसे होत आहेत क्रिस्पी कॉर्न. लेट्स सी. असं काहीसे झालेत हे कॉर्न. आता टेस्ट करूनच कळेल की कसे झालेत ते. तर त्यात ॲड केलं कांदा, थोडी कोथिंबीर मस्तपैकी ॲड केली, आणि वरून थोडं चाट मसाला आणि लिंबाचा रस पण थोडासा टाकला वरून. तर बघूयात आता कसं टेस्ट झाली. तर पहिले मिस्टरांना विचार, कसं झालंय? प्रतिम. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, फिट राहा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.